नमस्कार सर्वांना, मी आहे अर्पिता आणि माझ्या कुकिंग ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज जो व्हिडिओ बनवत आहे तो म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा. गावरान पद्धतीने जो ठेचून करतात तो ठेचा, हिरव्या मिरचीचा खरडासुद्धा त्याला म्हणतात. त्याला आणि ज्या हिरव्या मिरच्या असतात मी ताज्या अशा फ्रेश मार्केटमधून ह्या मिरच्या घेऊन आलेले आहे. त्याचे देठ असे चांगले हिरवे असतील तर ओळखायचं आपल्याला ती मिरची ही ताजी आहे, फ्रेश आहे एकदम. आणि अशा देठ काढून त्यात छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचेत मिरचीचे. आणि त्याच्यानंतर मी या पॅनमध्ये आता थोडंसं फ्राय करून घेणार आहे. 1-2 ते 3 मिनटं होईल एवढं चांगलं असं फ्राय करून घ्यायचे आहेत मिरच्या. खरडात कमी तिखटाचा हवा असेल तर तुम्ही ज्या मार्केटमध्ये पोपटी कलरच्या मोठ्या ज्या जाड्या असतात मिरच्या त्या मिळतात तशा घेतलात तरी चालेल, म्हणजे त्याचे करून कमी तिखट असा खरडा होतो. आणि मी आता ह्या लवंगी मिरची हिरवी अशी घेतलेली आहे. या थोड्याफार तिखट, आमच्या घरी तिखट खरडा चालतो त्यामुळे मी अशा तिखटच मिरच्या घेतलेल्या आहेत इथं. आणि ह्या अशा छानपैकी 2-3 मिनटं होईल एवढंच असं भाजून घ्यायचे आहेत चांगल्या. त्याच्यावरती अशी स्पॉट आले पाहिजेत थोडे थोडे भाजलेले. आणि थोडंसं तेल फ्रायसाठी मी घालून घेते ह्याच्यामध्ये आणि परत एकदा परतून घ्यायच्यात तेलात. तेल टाकल्यामुळे चांगलं खरड्याला टेस्ट पण येते चांगली. आणि याच्यामध्ये ही जिरे एक अर्धा चमचा होईल एवढे जिरे घालायचे आहेत, जिऱ्यामुळे स्वाद छान येतो. हे लसूण पाकळ्या आहेत, 10-12 लसूण पाकळ्या सोलून घालायच्या आहेत. आणि हे ओलं खोबरं अगदी थोडं प्रमाणात घालायचं आहे. आणि 7-8 दाणे हे शेंगदाण्याचे घालायचे आहेत. हे सर्व मी चांगले फ्राय करून घेणार आहे. अगदी लो फ्लेमवरती तुम्ही 5 मिनटं असं फ्राय करून घ्यायचं आहे. सगळं एकदम लो फ्लेम ठेवायचं आहे आणि एकसारखं हलवत हे छानपैकी सगळे पदार्थ फ्राय करून घ्यायचे आहेत. शेंगदाणे, खोबरं, लसूण, जिरे याच्यामुळे खरडा जास्त टेस्टी होतो. पण प्रमाण थोडंसं ठेवायचं आहे, नाहीतर मग खरडा जास्त तिखट होत नाही. त्याच्यासाठी प्रमाण हे थोडंच घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही. आणि ही थंड झाल्यानंतर ह्या खलबत्त्यामध्ये आता मी ठेचून हा खरडा करणार आहे. तुम्हाला जर इझी वाटत असेल तर तुम्ही मिक्सरला सुद्धा करू शकता, मिक्सरवरती. पण ठेचून केलेल्या खरड्याची टेस्ट खूपच छान येते. खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला करू शकता, असा छान होतो. पण थोडासा जाडाभरडा असा हा खलबत्त्यामध्ये होतो, त्यामुळे खायला चांगला वाटतोय. आणि याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मिक्स करून, कारण मी शेवटीच मीठ घालून घेते अंदाज येण्यासाठी व्यवस्थित मिरच्यांचा. त्याच्यासाठी मी शेवटी घातलेलं आहे मीठ. आणि आता हे डिशमध्ये तयार आहे खरडा आणि डिशमध्ये काढून घेते. हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्ही शेअर करत नाही, शेअर करा नक्की. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सर्वांना माझा धन्यवाद.